महाराष्ट्राच्या राजकारणात काही घटना अशा असतात ज्या एका दिवसात घडत नाहीत, त्या हळूहळू घडवल्या जातात, पायरी पायरीने त्या घडत जातात आणि जेव्हा चित्र पूर्ण होतं तेव्हा सामान्य माणूस फक्त एवढंच विचारतो, हे आधीच ठरलेलं होतं का? आजचं वाल्मिक कराड प्रकरण आणि त्याभोवती फिरणारी राजकीय चर्चा ही अशीच आहे। एकीकडे कोर्टात चाललेली कायदेशीर प्रक्रिया आणि दुसरीकडे सत्तेच्या पटावर सुरू असलेली शांत पण खोल रणनीती। धनंजय मुंडे यांनी खरंच एखादा डाव टाकला आहे का? आणि त्या डावामुळे वाल्मिक कराड बाहेर येण्याची शक्यता आहे का? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। प्रकरणाची सुरुवात बघितली तर हा एक गुन्हा आहे की व्यवस्थेचं अपयश, हा प्रश्न उभा राहतो। वाल्मिक कराड प्रकरण केवळ एका व्यक्तीभोवती फिरत नाही, ते एका संपूर्ण सिस्टमवर बोट ठेवतं। या प्रकरणामध्ये गुन्हेगारी आरोप आहेत, संघटित गुन्हेगारीचे संदर्भ आहेत आणि सत्तेशी जवळीक असल्याचे आरोपही आहेत। जेव्हा कोर्टात आरोपपत्र दाखल झालं तेव्हा अनेकांना वाटलं आता गोष्ट सरळ आहे, पण महाराष्ट्राचं राजकारण कधीच सरळ रेषेत चालत नाही। यामध्ये कोर्टाची भूमिका स्पष्ट पण मर्यादित असल्याचं दिसून येत आहे। म्हणजेच न्यायालयाने आतापर्यंत काय केलं तर डिस्चार्ज अर्ज फेटाळला, प्राथमिक पुरावे ग्राह्य धरले आणि तपास यंत्रणेला पुढे जाण्याची परवानगी दिली। यातून एक थेट अर्थ निघतो तो असा की वाल्मिक कराड लगेच बाहेर येणार नाही। पण कोर्ट काय करतं आणि राजकारण काय करतं यामध्ये मोठा फरक असतो। कोर्ट फाईल पाहतं आणि राजकारण वातावरण पाहतं। मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा एक नैतिकता होती की एक डाव? आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। खूप सरळ दिसणारा निर्णय होता, पण त्यामागची गणितं सरळ नाहीत। कारण राजीनाम्यामुळे सरकारवरचा नैतिक दबाव कमी झाला, विरोधकांचा मुद्दा काही प्रमाणात हवेत विरला आणि संपूर्ण प्रकरण व्यक्तिगत न राहता कायदेशीर झालं। हा राजीनामा म्हणजे स्वतःला बाजूला ठेवून इतरांसाठी मार्ग मोकळा करण्याची रणनीती असावी का? आणि ही राजकीय शांतता धोक्याची आहे की नियोजित आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रकरणात सुरुवातीला तीव्र टीका झाली, मोठे मोठे आरोप झाले, रोज नवी वक्तव्य समोरही आली, पण हळूहळू शांतता आली। ही शांतता अपघाती नसते। राजकारणात शांतता ही नेहमी काहीतरी सुचवत असते, कारण जर प्रकरण इतका गंभीर असेल तर विरोधक गप्प काय आहेत की सगळे पुढच्या टप्प्याची वाट पाहत आहेत? वाल्मिक कराडबाबत प्रत्यक्ष स्थिती आणि अप्रत्यक्ष चर्चा कशा आहेत तर कायद्याच्या चौकटीत वाल्मिक कराड हा अजूनही अडचणीत आहे, पण चर्चेत मात्र तो बाहेर येणार अशी चर्चा का सुरू आहे मग? कारण सत्ता समीकरणं बदलतात, राजकीय प्राथमिकता बदलतात आणि लोकांचं लक्ष नवीन विषयांकडे वळतं। इतिहास साक्षी आहे, अशा अनेक प्रकरणांमध्ये वेळ हा सगळ्यात मोठा शस्त्र ठरतो। सत्ता, प्रतिमा आणि निवडणुका या सगळ्या घडामोडी एका मोठ्या चित्राशी जोडल्या आहेत। ते चित्र म्हणजे येणाऱ्या निवडणुका, सत्तेचं संतुलन आणि पक्षांची प्रतिमा। धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा फक्त तात्पुरता निर्णय नाही, तो उद्याच्या राजकारणासाठीचा मोठा संदेश आहे। या सगळ्या घटनेत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सामान्य जनता। कारण जनतेला प्रश्न पडत आहे की दोषी कोण, शिक्षा कोणाला होणार आणि सत्य कधी बाहेर येणार? राजकारणात मात्र प्रश्न वेगळे आहेत। नुकसानी किती होणार, फायदा कुठे दिसतोय आणि वेळ कधी योग्य येईल? तर खरंच धनंजय मुंडे यांनी डाव टाकला आहे का? थेट उत्तर आहे हो, डाव टाकलेला दिसतोय, पण तो डाव वाल्मिक कराडला लगेच बाहेर काढण्यासाठी नाही, तर संपूर्ण प्रकरण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहे। राजकारणात कधी कधी कोणाला वाचवण्यापेक्षा परिस्थिती वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं। हा सगळा प्रकार फक्त कायदेशीर प्रक्रिया आहे की एका मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग? आणि धनंजय मुंडे यांचा हा डाव यशस्वी ठरेल का? कमेंटमध्ये नक्कीच तुमचं मत कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो, आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत, माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।